आपण ठेवणार नाही. तर इथे सगळं साहित्य आणलं होतं माझ्या भावाने रशियामधून. स्किन केअरचं सगळं हे, तर हे माझं आहे टिकल्या, पण स्किन केअरचं सगळं साहित्य घेऊन आला होता तो रशियामधून. तर आय पॅचेस तुम्हाला दाखवते. हे पण आहे. तर हे काय मास्क खूप आहे. आय पॅचेस आणि लिप पॅचेस. आय पॅचेस 2 आहे आणि इथे लिप पॅचेस आहे, बघू शकता. तर म्हटलं आय पॅचेस लावून बघू बघा. त्याच्यात सिरम सुद्धा आहे. याच्यात दिसत असेल तुम्हाला, सिरम आहे. त्याच्यात ऑइल बघू शकता, असं आहे. हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज एकदा पावसाचंच वातावरण आहे, बघू शकता. एकदम झाकाळलेलं वातावरण आहे आणि की थंडी वाजते ना. मला एक पिंपल आलं, बघू शकतो इथे, इतकं दुखतंय ना. तर माझ्या भावाने जे रशियातून आणलं होतं ना स्किन केअरचं, काय म्हणतात आय पॅचेस, ते मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम लावून बघणार आहे, बघू काय फरक पडतो. तर आता पहिल्यांदा तर भाकरी करते माझ्यासाठी, जेवणासाठी मस्त जेवण करणार. त्याच्यानंतर काय म्हणता हे करायचे, आपलं टेरेसचे जे आहे ना डोअर्स, काय म्हणता फ्रेंच डोअर्स, ते इतके खराब झाले तर ते क्लीन करायचे आहे. म्हटलं आज ते पुसून घेऊ पटकन, कारण इतके कधीचे मला ना घरात कसं काम चालू होतं फर्निचरचं वगैरे, त्याच्यामुळे मग मी पुसतच नव्हती काही. तर इतकं झालेलं आहे तर खराब. तर मग ते क्लीन करायचे तुम्हाला दाखवतेच. आणि त्यात मी बेड पण आवरून घेतलेलं आहे, सगळं बेड आणि माझं स्वतःचं पण मी आवरलं. तर चला, बाथरूम पण मी पटकन धुवून घेतलं आता सकाळी, झाडून वगैरे सगळं झाडून घेतलं. नंतर त्याच्यानंतर स्वयंपाक पण झाला, वैभव पण गेले. किचन पण मस्त आवरून घेतलेलं आहे मी, बघू शकता. पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी. घर पण बघू शकता, पूर्ण क्लीन केलेलं आहे. घर सुद्धा एकदम भारी क्लीन केलंय. आणि आपले डोअर्स जे फ्रेंच डोअर्स आहे ना ते क्लीन करायचे आहे, बघू शकता. पूर्ण खराब झाले आहे. या साईडचं पण पूर्ण असे डाग डाग दिसत आहे इथे. आता तुम्हाला याच्यात दिसत नसतील, मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते, बघू शकता. पूर्ण डाग डाग झाले इथे, बघू शकता. धूळ दिसत असेल, धूळ झालेले आहे आणि असे डाग पडलेले आहे. साईडून दाखवते तुम्हाला, बघू शकता कसे डाग पडले हे पूर्ण. तर असं पूर्ण क्लीन करायचं आहे मला. आणि एकदा डाग दिसतच असेल, लांबून दाखवते मी, बघू शकता. असे डाग दिसत आहे हाताचे वगैरे. मुलं कसे चॉकलेट्स वगैरे खातात ना, तर मग असे डाग होऊन जातात. म्हटलं हे फ्रेंच डोअर्स आणि ह्या साईडचे डोअर्स, बॅक आणि इकडून दोन्ही बाजूनी मला क्लीन करायचे आहे. तर बघू शकता असे फ्रेंच डोअर्स. खूप दिवस झाले क्लीन केलेच नाही. आणि आता इथे आपले बाप्पा, चला आता दिवा लावून घेते.
इथे मस्त वरण भात, चपात्या, नंतर तांदूळची भाजी केलेली आहे, भेंडीची भाजी केलेली आहे. तर आता मी माझ्यासाठी मस्त भाकरी करते, कारण तांदूळची भाजी आहे आणि तांदूळच्या भाजी सोबत भाकरी खूपच छान लागतात त्याच्यामुळे, आणि भेंडीच्या सोबत आणि वरण भात मी संध्याकाळीच खाईल. तर म्हटलं आता भाकरीच खाणार. तर बाजरीच्या भाजी टाकते. आता पोट काय म्हणतात आपले फ्रेंच डोअर तर क्लीन करून घेणार सगळे आज. आणि तेच महत्वाचं माझ्या भावाने आलेलं मस्त आय पॅचेस गोल्डचे आहे, गोल्डन काहीतरी आहे ते दाखवते मी नंतर तुम्हाला. रशियावरून आणले आणि रशियाचं तिकडचं कसं स्किन केअर खूप छान असतं, सगळ्याच गोष्टी स्किन केअरच्या खूपच मस्त असतात. मग मी त्याला स्पेशली स्किन केअरचं सांगितलं होतं, त्याने भरपूर साहित्य आणलेलं आहे माझं स्किन केअरचं. आय पॅचेस भरपूर आणले, लिप पॅचेस सुद्धा आहे. तर ते कसं युज करतात लिप पॅचेस मला नाही माहिती, बघावं लागेल ते. पण आय पॅचेस म्हटलं आज युज करून बघू कसं होतं, दिसतं कसं, म्हणजे काय फरक पडतो ते जाणवीलच. तर म्हटलं तर आज शेअर करून ते सोबत तुमचं. आणि आता इथे मस्त भाकरी करून घेते. इथे माझं जेवण रेडी आहे. 2 भाकरी, मस्त भेंडीची भाजी, तांदूळची भाजी, एकदम साधं सिंपल जेवण, इतकं छान लागतं ना. तर आणि माझे सगळं फेवरेट आहे, भेंडीची भाजी पण फेवरेट आहे, तांदूळची पण भाजी फेवरेट आहे. आणि असं म्हणजे जेवण आणि केलं. तर जेवण करते आणि मग बोलते दुपारी तुमचं जेवण झालं. आणि इतका अंधार दिसतोय, बघू शकता एकदम असं वाटतं की संध्याकाळ झालेली आहे. तर विहान आला, विहान क्लासला गेला इतक्यात, त्याला पाठवलं, त्याला खाण्यासाठी दिलं, टाइम होऊन गेला. तर आता चला पटापट मी आपले टेरेसचे जे डोअर्स आहे ना, फ्रेंच डोअर्स, ते क्लीन करून घेते. तर मी क्लीन करायला काही नाही, आपलं लायझॉल किंवा मग कॉलिन वगैरे असेल ना ग्लास क्लीनर, तर तेच घेते, तुम्हाला दाखवते मी. तर हे घेते मी. आता एक बॉटल तर ती कुठे गेली, काढली होती मी, ती कुठे गेली आता, ही नवीनच काढावं लागेल. आणि भरपूर लागतं, एकदा एक टाइमला साफ करायला खूप तेल लागतं लिक्विड. तर बघू शकता ही, तर ही कोणते स्टँड फ्रेश काहीतरी आहे, ग्लास अँड हाऊस होल्ड क्लीनर, ग्लास क्लीनर साठी मी हेच वापरते. तर चिमणी आणि गॅससाठी वेगळं गॅससाठी तर वेगळंच आहे तिथे मिस्टर मसल वगैरे, पण चिमणीसाठी ना मी वेगळं आणते, पण ते संपलंय मला चिमणी क्लीन करायची कधीची, म्हटलं ते नंतर घेईल. तर इथे एक नवीन कपडा आणि आपलं कॉलिन नाही म्हणते ना ते हे. तर आता हे बाकीचे पडदे इकडे टाकून देते. तर इथे फ्रेंच डोअर क्लीन करायला घेते. आधी मी ना झटकून घेतलं, पडदे वगैरे वरती ठेवायचे होते, पण इतके जड पडदे आहे ना, बाकीचे ठेवले, बाकीचे मला जमलेच नाही, इतके जड. वैभव असले की ते ठेवून देतात वरती त्या साईडला, पण मला ठेवताच नाही आले, तर साईडला करून दिले मी. आणि झाडून आता पूर्ण झटकून घेतला आधी, आणि त्याच्यानंतर आपल्या लिक्विडने मस्त छान पुसून घेणार सगळं. आधी ह्या बाजूने पुसणार ग्लास, नंतर त्या साईडने पुसणार. आणि ह्या बाजून थोडंसं अवघड जातं, कारण त्या हे आहेत ना, ग्रिल आहे त्याला, तर मग नीट पुसता येत नाही. मग एकदम असं हे करून हात घालून नीट पुसावं लागतं छान, तेव्हा ते डाग वगैरे सगळे जातात, सगळे चौकोन. तरी आमचे फ्रेंच डोअरचे ना जे हे आहेत ना चौकोन, तर ते एकदम
म्हणजे हे आहेत मोठे मोठे आहेत स्क्वेअर, तर त्याच्यामुळे इझी जातं पुसायला आणि छान पण दिसतं. एकदम लुक असा छान येतो घराचा. आणि आमच्या हॉलमध्ये लाईट पण म्हणजे पूर्ण घरामध्ये ना लाईट खूप आहे, म्हणजे खूप येते नॅचरल लाईट. लाईटची गरज नसते एवढी लाईट येते. तर बघू शकता तुम्ही लाईटची म्हणजे लाईट लावायची गरज नसते, एवढा नॅचरल लाईट येते घरामध्ये. आणि मला तसंच आवडतं, फ्रेश वाटतं एकदम छानपैकी. एकदम फ्रेश हवा पण येते. उघडून दिली ना आपण फ्रेश डोअर तर फ्रेश हवा आणि छान वाटतं बाहेर बघायला फ्रेश डोअर मधून झाडं वगैरे. तर त्याच्यामुळे ना खूप दिवस झाले क्लीन केलंच नव्हतं आणि काम चालू होतं घरातलं आपलं फर्निचरचं, त्याच्यामुळे खूप घाण ओढून राहिली होती. म्हटलं नंतर पुसेल तर आता थोडंसं कम्प्लीट झाले, तर त्याच्यामुळे मी क्लीन करून घेतलं. आणि एक दिवस आता लिव्हिंग रूम पण मला डीप क्लिनिंग करायची, ते पण मी पुढे दाखवेलच कधी तुम्हाला तो व्लॉग. तर आता ते फ्रेंच डोअर पूर्ण क्लीन करून घेते. आता बघू शकता अशा पद्धतीने मी क्लीनर टाकून आणि क्लीन करते पूर्ण चौकोन. तर चला आता पटापट करून घेते आणि बाहेरून पण करायचे मला आहेत. चला.
फ्रेंच डोअर एकदम पुसून झाले, क्लीन एकदम झाले. बघू शकता एकदम काहीच डाग नाही. इतके छान दिसत आहे पूर्ण. बघू शकता एकदम क्लीन, वरतून पूर्ण क्लीन झालेले आहे. आणि ह्या साईड मस्त, ही साईड पण इतकी क्लीन झाली. बघू शकता वरतून पूर्ण खालचं पण क्लीन करून घेतलं. एकदम भारी वाटतंय ना, क्लीन दिसतंय एकदम मस्त. बघू शकता असं क्लीन झालं. आणि एवढं क्लीनर संपलं, पूर्ण बॉटल भरलेली ती. बघू शकता मी म्हणून बोलली की खूप लागतं त्याला क्लीनर. एवढी बॉटल संपली. तर असं फायनली आपलं फ्रेंच डोअर एकदम क्लीन झालेला आहे. काय बघू शकता एकदम मस्त क्लीन झालेला आहे. या साईडचं पण मस्त क्लीन झालेलं आहे. बघू शकता. आणि आपल्या इथला डोर मध्ये दाखवते तुम्हाला, मधून बघू शकता एकदम क्लीन छान झालेला आहे. आता हे लावून घेते. बघू शकता सगळी इथली घाण आहे ना ही गेली. बघू शकता पूर्ण क्लीन झालं. नाही तर किती धूळ होती याच्यावर असं. तर अशी फायनली आपली फ्रेंच डोअर क्लीन झालेली आहे. कशी वाटलेली नक्की सांगा. चला आता पडदे खाली काढून घेते. धूळ लागली. तर फ्रेंच डोअर पुसल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला स्किन केअरचं लावून घेऊ आपण आय पॅचेस. आणि साईडला मी मॅगी पण केली आहे कियारा आणि विरामसाठी. तर म्हटलं चला मॅगी, त्यांना भूक लागली होती म्हटलं काय द्यावं, तर मग मॅगी केली इथे. आणि पॅक झाल्यानंतर चहा पण ठेवणार माझ्यासाठी. तर इथे सगळं साहित्य आणलं होतं माझ्या भावाने रशियामधून. स्किन केअरचं सगळं हे, तर हे माझं आहे टिकल्या, पण स्किन केअरचं सगळं साहित्य घेऊन आला होता तो रशियामधून. तर आय पॅचेस तुम्हाला दाखवते. हे पण आहे. तर हे काय आहे, सिरम काहीतरी आहे, काळा मास्क आहे, इलेस्टिक मास्क आहे रेंटॉल. तर हे सुद्धा मला लावून बघायचंय, पण ते दुपारी लावेल. तर आय पॅचेस होते त्यामध्ये तुम्हाला दाखवते. मास्क खूप आहे
आय पॅचेस आणि लिप पॅचेस. आय पॅचेस 2 आहे आणि इथे लिप पॅचेस आहे, बघू शकता. तर म्हटलं आय पॅचेस लावून बघू बरं. त्याच्यात सिरम सुद्धा आहे, याच्यात दिसत असेल तुम्हाला. सिरम आहे, त्याच्यात ऑइल बघू शकता असं आहे. आणि हे लिप पॅचेस आहे असं बघू शकता. हे नंतर काहीतरी यूज करून दाखवेल तुम्हाला मी लिप पॅच. आणि आय पॅच करू यूज. तर फर्स्ट टाइम यूज करणार मी आय पॅच. बघू शकता इथे आय पॅचेस. काय लावायचंय, बघू शकता लगेच चिटकलं जातं. वाव, भारी वाटतंय, मस्त गार गार. वा, मस्त वाटतंय. आणि इथं सिरम आहे, याच्यातच मी परत ठेवून देणार असं गोल्डचं रशियामधून आणलेलं आय पॅचेस लावलेले आहे. आता थोडं 10-15 मिनिट ठेवते आणि मग त्याच्यानंतर काढते, बघू शकता. तर तोपर्यंत एका साईडला चहा पण ठेवून देते माझ्यासाठी. ठेवते. तर ह्या वस्तू तुम्हाला दाखवल्याच होत्या मी काय काय आणलेले आहे. पण जसे जसे यूज करेल ना तसे तसे मी तुम्हाला दाखवेल सगळ्या. आता एक साईडला इथे चहा ठेवते आणि ना स्वयंपाक कसाच आहे. पोळ्या नसतील, पोळी, हा पोळी पण आहे, वरण आहे, भात भाजी पण आहे. भात टाकावं लागेल फक्त. तर म्हणून आज काही टेन्शन एवढं करायचं मला. आणि विराट आता मॅगी खाता येते, ते काय एवढं जेवणामध्ये. चहा पण ठेवलेला आहे मस्त. आणि आता मी 10 मिनिट ठेवते आय पॅच आणि नंतर तुम्हाला दाखवतेच. चला, एकदम फ्लेक्झिबल मास्क आहे, बघू शकता आय पॅचेस एकदम अशी. बघू शकता इथे मॅगी पण रेडी होते. इथे 15 मिनिट झालेले आणि बघू शकता सवळून गेलेलं आहे. तर ना आता त्याच्यातच काढून ठेवते याच्यामध्ये आणि एकदा पण लावून घेणार. तर त्याच्यामध्ये लगेच पण काढून ठेवते ते पॅच. त्याचा ट्रे आणि कारण त्याच्यामध्ये सिरम आहे अजून, म्हणून मग काढून ठेवते. तर बघू शकता भारी वाटतं एकदम. कसं आहे असं. मस्त वाटतं एकदम. तर याच्यात ना सिरम आहे या ट्रे मध्ये, याच्यात पण सिरम. तर बघू याच्यावर दिसत असेल तुम्हाला सिरम.
तर आता याच्यात ठेवून देते आणि मग एकदा यूज करणार परत. त्याच्यात सिरम येतं, तर मी ना हे फ्रीज मध्ये ठेवून देते तसंच मस्त एका साईडला. आणि जेव्हा यूज करेल ना परत एकदा यूज करेल तर मस्त छान तर वाटतंय मला. फर्स्ट टाइम यूज केलं तर असं. सगळं चहा पण घेतलेला आहे, स्वयंपाक पण आहे, तुम्हाला बोललीच होती मी. आणि आता मी बोलते थोड्या वेळाने तुमच्याशी. आणि कसं वाटत आहे नक्की सांगा. मला तर छान वाटतंय. म्हणजे आता एकदाच पहिल्यांदाच यूज केलं, खूप टाइम यूज केला का तर फरक जाणवतो. फफीनेस असतो ना तो निघून जातो. आणि तुम्हाला माहिती माझे डार्क सर्कल आहेत आधीपासून खूप, तर मग त्याच्यासाठी मी काही यूज करत असते. क्रीम यूज केली, क्रीमने पण खूप फरक पडतो. आणि मेन म्हणजे ना झोप होत नाही रात्रीची. कसं सकाळी सकाळी लवकर उठावं लागतं स्वयंपाकासाठी, डब्यासाठी, आणि रात्री पण उशीर होऊन जातो सगळं आवरायला. मला काम पूर्ण किचन वगैरे सगळं आवरायला उशीर होऊन जातो. मुलांचं दप्तर भरा, सगळं करा, तर झोप होत नाही चांगली. आणि दुपारची पण मी झोपत नाही, त्याच्यामुळे मला ना डार्क सर्कल आहे. तर असा प्रॉब्लेम आहे. तर तसं मी रिपेअर करण्याचा प्रयत्न करतेच हळूहळू. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. आणि आता आरती करून घेऊ आणि मग बोलते. तर असं होतं माझं पूर्ण ब्लॉग. आरती पण झाली मस्त. आणि ना वैभवने हे केळी आणलं होतं त्यांच्या हॉस्पिटलच्या झाडांना, खूप केळी अशा लागल्या ना, तर हवेने पडून गेलं होतं ते केळीचं जे आहे ना फुल, आणि त्याच्या सहित केळी पडले होत्या. तर हे 2 घड आणलेले आहेत, हे एक तुटून गेलं. तर याची मी चिप्स करणार आहे, पुढच्या ब्लॉग मध्ये दिसतीलच तुम्हाला. बाप्पासाठी मस्त नैवेद्य चिप्स करणार. तर मी ना सकाळी सकाळी ते ठेवलेले होते मस्त छान. तर त्याची चिप्स करेलच, पुढच्या ब्लॉग मध्ये दिसतीलच तुम्हाला. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटलं ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल बघायला ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की हाईप करायला विसरू नका. जेव्हा लाईक करशील ना तर हाईपचं बटन येईल, म्हणजे हाईपचं तिचं नाव येईल. हाईपवर क्लिक करा. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.